अभिजित पानसे सध्या आपल्या सोबत आहेत। अभिजित जी आतापर्यंत अनेक मनसैनिकांशी चर्चा केली, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, एक सूर ऐकू येतोय, एकला चलो रे किंवा मग सत्तेच्या दिशेने चला। मग सत्तेच्या दिशेने जाताना कुणाचा तरी हात हा पकडावा लागणार। आज राज ठाकरे काय भूमिका व्यक्त करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र कशी असली पाहिजे आता इथून पुढची वाटचाल, तुमचं वैयक्तिक मत काय? तुम्ही एक लक्षात घेतलं तर आज आम्ही युतीच्या बाजूने जाणार का नाही जाणार, खरं तर हे दिल्लीवारी झाल्यानंतर ते जे काही महाराष्ट्राला देशाला प्रश्न पडले त्याची उत्तरं स्वतः तुम्ही जर टीजर ऐकला असेल तर स्वतः साहेबांनी सांगितलं की त्या सगळ्याचं काय तुमच्या मनात आहे ना, जे प्रश्न तिकडे सगळी उत्तरं मिळतील। पण तू जो प्रश्न विचारलास की वैयक्तिक मत काय किंवा एकला चलो रे करायचं का, युतीकडे जायचं का, आघाडीकडे जायचं, याच्याविषयी माझं वैयक्तिक मत काय, साहेब आदेश देतील ते आम्ही करणार, त्या पलीकडे आम्ही जात नाही। पण तरीही मी सांगतो की तुम्ही हे साहेबांची भूमिका अशा चष्म्यातून बघू नका। वेळोवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि सन्माननीय राजसाहेबांनी जे जे मराठी माणसाच्या हिताचं आहे, जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे किंवा हिंदुत्वाच्या हिताचं आहे, तीच भूमिका वेळोवेळी ठामपणे घेतलेली आहे। त्यामुळे जे काही घडणार आहे ते दूरगामी परिणाम करणारं निश्चितपणे असेल। पक्षाची दिशा जी काही ठरवली जाईल त्याला एक विजनरी नेता आहे आमचा, तर ते सगळं एक दूरदृष्टीने हा विचार केला जाईल। आणि गोष्ट अशी आहे की मागे वर्धापन दिनाचं भाषण जर ऐकलं असेल तर पेशन्स ही राजकारणातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे कदाचित निवडणुकांच्या सगळ्या गोष्टीत कदाचित आम्ही लोकसभा लढणार सुद्धा नाही किंवा कदाचित लढू सुद्धा, पण या सगळ्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणून एक नव्या दिशेने नव्या वेगाने प्रवास करेल नक्की। मात्र यापूर्वी सुद्धा पक्षाने नव्या दिशेने प्रवास सुरू केला होता। मराठी माणसाचा पक्ष ही भूमिका बदलून हिंदुत्ववादी पक्ष झाला। आता कॉम्बिनेशन काय? तुझं नाव काय? मनश्री पाठक। तुझं गाव काय? नाशिक। आता मनीषा पाटील आणि नाशिक असं म्हणलं तर तू नाशिकची तर आहेसच ना। नाव विचारलं मनीषा पाटील म्हणून तू मराठी आहेस, पण नाशिककर आहे। मनश्री पाठक। हां, मनश्री पाटील तुझं नाव आहे, गाव नाशिक आहे, तू म्हणलं फक्त नाव सांगितलं मनश्री पाटील तरी तू नाशिककर नाही असं होतं का? एवढं संकुचित हिंदुत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाही आहे। जो जन्म घेई या भारत भूमीवर तोची हिंदू, स्वाभिमानी देशाभिमानी तोची हिंदू, यश नेतृत्वाची कमान हिंदू, नसे एक जात असे तलवारीची पात हिंदू। बरं, पण लोकसभेत उतरणार मनसे? अर्ध्या तासात तुला कळेल। त्यामुळे कदाचित लोकसभा निवडणुकीत मनसे उतरेल किंवा उतरणारही नाही। मात्र आता जी काही भूमिका आहे ती राज ठाकरे स्पष्ट करतील। सोबतच मराठी आणि हिंदुत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं सुद्धा पदाधिकारी म्हणतात। कॅमेरामॅन प्रेमसह मनश्री पाठक, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।